सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। अस्सल पैलवान तयार करत संभाजी जाधव यांनी लाल मातीची परंपरा जपली। प्रदीप कदम। रामानंद नगर येथे उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप। ज्या देशातील तरुण सशक्त आणि बलवान असतो तेच राष्ट्र बलवान असते, असे बलवान आणि लाल मातीतील रांगडे पैलवान तयार करून लाल मातीची परंपरा जपण्याचे कार्य पैलवान संभाजी जाधव करत आहेत, असे गौरवोद्गार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी काढले। रामानंद नगर येथे प्रदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली पैलवान संभाजी जाधव कुस्ती संकुल, रामानंद नगर येथे आयोजित उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला। प्रदीप कदम यांनी सांगितले की आजच्या तरुण पिढीत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना लाल मातीची परंपरा जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य पैलवान संभाजी जाधव आणि त्यांच्या कुटुंबाने केले आहे। शिबिरात सहभागी झालेल्या नवोदित पैलवानांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत निरोगी व सुदृढ आरोग्य राखण्याचा सल्ला दिला। तसेच कुस्ती संकुलाला शासन स्तरावरून व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीच्या माध्यमातून मदत करण्याचे आश्वासनही दिलं। कदम पुढे म्हणाले, ज्या देशाची तरुण पिढी बलवान आहे, सशक्त आहे, तोच देश जागतिक कारणांमध्ये टिकू शकतो। एका अर्थाने संभाजी जाधव हे अनेक मोठमोठे पैलवान तयार करून देश बलवान करण्याचे कार्य करत आहेत। याचा आदर्श घेऊन तरुण पिढीने आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवलं पाहिजे। यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नारायण साळुंके, आमिर पठाण, संजय शिंदे, कुस्ती संकुलाचे संस्थापक संभाजी जाधव, वस्ताद सूर्यकांत जाधव, अभिजित कौलगे, तुषार सूर्यवंशी तसेच सामाजिक कार्यकर्ते कृष्णा मिठारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना पैलवान हनुमंत जाधव यांनी केले। विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक व कुस्तीप्रेमी उपस्थित होते। या प्रसंगी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान नारायण साळुंके, आमिर पठाण आणि कृष्णा मिठारी यांनीही मनोगत व्यक्त केली। संपूर्ण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। बघा की चांगले पैलवान घडावे, चांगली माणसं या समाजामध्ये निर्माण व्हावी, यासाठी त्यांना सायकल दुकान सुरू करून दिलं। वसंतदादांसारखे नेते होते ज्यांनी अशा पद्धतीने खेळाडूंना